महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सन 2012 पासून आरोग्य मंत्र्यांच्या द्वारे प्रामाणिकपणे सेवा दिली जात आहे। शासनाच्या आरोग्य सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य केले जात आहे। यामध्ये रुग्ण नोंदणी, रुग्णांचे समुपदेशन, लाभार्थी पात्रता निकष पडताळणी करणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत, रुग्णालय योजनेअंतर्गत कॅशलेस औषधी, क्लिनिकल चाचण्या, शस्त्रक्रिया व नंतर पाठपुरावा, प्रचार व जनजागृती शिबिरे आयोजित करणे, दैनंदिन माहिती अपडेट करणे, पर्यवेक्षक, जिल्हा प्रमुख व क्षेत्र व्यवस्थापकांना अहवाल देणे इत्यादी कामे करत आहेत। शासनाने सन 2018 पासून आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राज्य आरोग्य हमी सोसायटी कडून हमी तत्वावर महाराष्ट्र व देशातील इतर राज्यामध्ये सरकारी व खासगी रुग्णालयात राबविण्यात येत आहे। त्यानंतर दोन्ही योजना या एकत्रित आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने शासन स्तरावरील आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे। आपल्या 7 मागण्यांना घेऊन आरोग्य मंत्र्यांच्या वतीने 18 फेब्रुवारी 2025 पासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय समीप धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। ज्यामध्ये विविध मागण्यांचा समावेश आहे। आदी मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून हे धरणे आंदोलन सुरू आहे। आपल्या मागण्यांचे फलक उंचवीत व घोषणाबाजी करीत वेतनवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी व अन्य मागण्यांना घेऊन जिल्हा अध्यक्ष अमरदीप तायडे तसेच जिल्हा संघटक मंगेश वडतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार, माझं नाव अमरदीप तायडे, मी अध्यक्ष आहे जिल्ह्याचा, अमरावती जिल्ह्याचा महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचा। आम्ही 18 फेब्रुवारी 2025 पासून संपावर गेलेलो आहे। हा संप राज्यव्यापी संप आहे आणि आमच्या मागण्या अशा होत्या की किमान वेतन आयोगानुसार आम्हाला कमीत कमी 26,000 रुपये पगार देण्यात यावा आणि हा पगार म्हणजे प्रत्येक वर्षी 10% इन्क्रिमेंट हे न मागता आम्हाला मिळायला हवं आणि आमच्या सुट्या ज्या सिक लीव आहे, कॅज्युअल लीव आहे, ह्या सुट्या आम्हाला देण्यात याव्या आणि आमचे 2 आरोग्य मित्र, एक आरोग्य मित्राला जे कंपनीनं काढलं आणि दुसऱ्यानं जो कंपनीच्या प्रेशरमध्ये राजीनामे दिला त्याला परत कामावर घेण्यात यावं। यासाठी आम्ही 18 फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन करत आहे आणि वारंवार याच्या आधी शासनाला, TPAला, सोसायटीला, COना पत्र देण्यात आले। वारंवार त्यांच्या विनवण्या करण्यात आल्या, पण आमच्या विनवण्यांना कोणीही भीक घातली नाही। असं झालं, त्याच्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं आहे आणि आजही संपाचा 5वा दिवस असताना जर शासनाने किंवा सोसायटीने किंवा TPAने आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर याच्यानंतर हे आंदोलन यापेक्षा खूप जास्त तीव्र होईल असं मी या ठिकाणी सांगू शकतो। धन्यवाद। मी मंगेश वडतकर, अमरावती जिल्हा आरोग्य मित्र। आम्ही सगळेजण इथं आंदोलन करत आहोत, संप करत आहोत। आमची पगारवाढ होण्यासाठी आम्हाला कमीत कमी वाढत्या महागाईनुसार आज 26,000 पेमेंट देण्यात यावं ही आमची मुख्य मागणी आहे। या मागणीला अनुसरून आणखी काही मागण्या आहेत, त्या शासनाने त्याकडे लक्ष देऊन त्याची पूर्तता करावी हीच आमची इच्छा आहे। आम्ही रुग्णसेवेत काम करतो, आम्हाला आमच्यामुळे कुणालाही त्रास हो अशी आमची कधीच इच्छा नव्हती। आम्ही 20 जानेवारी 2025ला सरकारला आणि सगळ्या कंपन्यांना निवेदन दिलं की आमच्या मागण्यावर यांनी विचार करावा। त्यांना 21 दिवसाची मुदत दिली, पण त्यांनी त्या 21 दिवसात कुठलाही विचार केला नाही। आम्ही संपाची इच्छा नसताना सुद्धा आम्हाला इथं संप करण्यास कंपनीने आणि शासनाने भाग पाडले। आम्ही कुठल्याही संपावर जाण्याच्या मनोकामना आमची नव्हती, पण यांच्या नाकर्तेपणामुळे, आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळे आम्ही संपावर गेलो। आज आमच्या संपाचा इथे 5वा दिवस आहे। आज 5 दिवस पूर्ण होऊन आमची कुणीही दखल घेतली नाही। त्याबद्दल मी त्यांना सांगू इच्छितो की जर आमच्यावर असंच तुम्ही दुर्लक्ष करत राहिले तर आमचे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते। यापुढे आम्ही याच्यापेक्षा
मोठा कोणता तरी पवित्र हाती घेऊ शकतो. माझी त्यांना विनंती असेल की त्यांनी आम्हाला असे करण्यास भाग पाडू नये. आमच्या सगळ्या मान्यचा यांनी पूर्णपणे विचार करावा. आम्ही काही चुकीचं मागत नाही. वाढत्या महागाईनुसार आज फक्त 26,000 रुपये पेमेंट वाढ मागत आहे. आमच्या लहान मोठ्या बाकीच्या सगळ्या मागण्या यांनी मान्य करून आमच्या संपाला यांनी इथे शांत ठेवावं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.